गाईस आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आमचं हॉटेल अजून बंद नाही झालं. चला पप्पाकडे जाऊयात, बघूयात पप्पा काय करते. चला पप्पा, तुम्ही काय करतात? चटणीसाठी उद्या बेसन पीठ हे केलंय, कळलंय सुकी चटणी. उद्या दसरा असल्यामुळे पहिल्यांदाच आम्ही न्यू हॉटेल खोलल्यामुळे पहिल्यांदाच आम्हाला 30 वडापावची ऑर्डर आलेली. तशी गिऱ्हाईक तर येतातच, पण फर्स्ट टाइम ऑर्डर आल्यामुळं आम्ही त्याची आजच तयारी करायला लागलो. सुकी चटणी त्यामध्ये जास्त मग धावपळ नको, कारण मध्ये बटाटे पण समजेल, बटाटे पण आणायचे तर पप्पा उद्या आम्हाला ऑर्डर भेटली 30 वडापावची, तर पप्पा हे चटणीसाठी तळायला लागले. सुकी चटणी लसणची मस्त सुकी चटणी आणि ग्रीन चटणी पण खूप आवडते लोकांना. वीर वडापाव फेमस आहे आणि खूप गिऱ्हाईक घेऊन जातात आणि तारीफ पण करतात आमची चांगली की वडापाव खूप छान आहे आणि दुकान पण एकदम स्वच्छ ठेवतात. म्हणून कांदा भजीची पण खूप तारीफ करतात, खूप आवडतात लोकांना. आता स्टार्ट केलंय तरी पण लोक आम्हाला एवढे चांगले म्हणजे सपोर्ट करायला लागले, खूप छान बनवतात म्हणून. तुम्ही वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी सगळं मिळेल आणि त्यांना जर चव लागल्यामुळे आता आम्हाला पहिल्यांदाच ऑर्डर आली 30 वडापावची. तर त्याच्यासाठी ही उद्याची तयारी आहे सुक्या चटणीची. ही पण वडापावची सुकी चटणी. तुम्ही मिसळ पण ठेवणार आहेत ना पप्पा? हो, मिसळ पाव. मिठाई बघा, हे आमचं बॅनर आणि इथं पप्पा बघा ते फ्राय करायला लागले. मम्मी आतमध्ये बसले आणि हे आमचं बॅनर आहे. आणि हे काय आता हे सगळं संपलं. आता आमचं बंद करण्याची वेळ झाली, पण कसं उद्या ऑर्डर आहे म्हणून पप्पा आता चटणीची तयारी करायला लागले. आणि इकडे बघा ही मम्मी खाते, मस्त छान झालंय, क्रिस्पी एकदम. आणि अरे आज 30 वडापावची ऑर्डर आली, उद्या अजून 10 वाढतील, परवा अजून 10 वाढतील, हळूहळू गिऱ्हाईक येतील. कारण आम्ही हार मानणार नाही. कारण माझी खूप इच्छा होती की वडापावचं हॉटेल टाकायचं आणि वडापावचं हॉटेल टाकलं तर मी थोडा दुसरी पण काय व्हरायटी ठेवणार आहे त्याच्यामध्ये, चायनीज वगैरे पण ठेवणार आहे फास्ट फूडमध्ये. आता येऊन गेला, कुक येऊन गेला, नेपाळी येऊन गेला, तो बघून गेला. तो 30,000 रुपये महिन्याला पगार बोलला. त्याला बोलो ठीक आहे, बोलो पहिला अगोदर कमी घे, बोलो माझा धंदा बसू दे, बोलो नंतर आपण वाढून बोललो हळूहळू त्याच्यामध्ये, आहे का नाही? बरोबर ना? तेच तर आता आम्ही हॉटेल बंद करतो.